हाय हॅलो नमस्कार. तर मी आज तुम्हाला सांगणार आहे बहिणी बहिणीची कथा आणि त्याची एक व्यथा. तर लहान असताना एक मुलगी झाल्यानंतर खूप कौतुक वाटतं, पण दुसऱ्यांदा मुलगी झाल्यावरती मात्र आई आणि परिवारातले नाराज असतात बरं का. सगळ्यांना वाटतं एक मुलगी झाली तर नंतर मुलगा झाला पाहिजे होता, बहिणीला भाऊ मिळून गेला असता, म्हणजे बहिणीला दुसऱ्या घरी पाठवणी करायची असती, म्हणून बहिणीला माहेर हे असलं पाहिजे, म्हणून दुसरा मुलगा असावा असं सगळ्यांनाच वाटतं. पण पुन्हा मुलगी झाली म्हणून आईला मनातून असं वाटतं की मला मुलगा हवा होता, माझ्या माझ्या मुलीला भाऊ हवा होता, असं सगळ्याच आईचं मत असतं बरं का. पण त्या बहिणी बहिणी असतात ना झालेल्या, दुसऱ्यांदा मुलगी झालेली आणि पहिली मुलगी झालेली, त्या असतात बहिणी बहिणी, म्हणजे एकमेकांचं तांडव करणारे असतात. आणि पुढे व्हिडिओ बघत राहा, मी तुम्हाला सांगणार आहे बहिणी बहिणीचा किस्सा. तर त्या लहान बहिणीला मोठ्या बहिणीनं अगदी लहानपणी आई कामात असेल तर लक्ष ठेवण्यापासून तर सगळ्या गोष्टी केलेल्या असतात. मोठ्या बहिणीनं कडेवर घेतलेलं असतं, मिरवलेलं असतं, ती गप्प बसण्यासाठी तिला खिलोणे हातात दिलेले असतात. बऱ्याच गोष्टी छोट्या बहिणीसाठी मोठ्या बहिणीनं केलेल्या असतात, पण त्या छोट्या बहिणीला कदाचित माहीतही नसतात माझ्यासाठी तिनं किती कधी काय काय केलं आहे. तिची फेवरेट गोष्ट खाण्याची माझ्यासाठी सोडली, आणि तिच्या हातातलं खिलोणं मी कित्येक वेळा ओढलं आहे, तिला रडवलं आहे, तिचे केस ओढले, तिला चावली छोटी बहीण. असे छोटे छोटे किस्से असतात. त्याच थोडंसं मोठं झाल्यावरती भांडणामध्ये रूपांतर होतं त्या बहिणींचं, म्हणजे खाण्यावरून, मेकअपवरून, कपड्यांवरून, किंवा किंवा मग कुठल्याही गोष्टीवरून म्हणा, किंवा तू छान मी छान असं सहज जरी कोणी बोललं तर लगेच बहिणीचा राग यायला लागतो. किंवा कुठल्याही गोष्टीची तुलना केली की राग यायला लागतो छोट्या बहिणीला. मोठ्या बहिणीला अक्षरशः केस ओढून भांडण करणारी बहीण, किंवा आईनं समजावून सांगितलं की अगं तुम्ही तर नवऱ्याच्या घरी जाणार आहेत, मोठं झाल्यावरती तुम्ही एकमेकींना दिसणार पण नाही आहे, तर तुम्ही एकमेकींना भेटणार पण नाही आहे. आता पूर्वी कसं होतं, स्मार्टफोनचा विषय नव्हता, त्यामुळे पूर्वीच्या आया सांगायच्या की आई सांगायची की नका भांडण करू, तुम्ही खूप थोडे दिवस राहायचं आहे एकत्र. तर ऐकायला नाही यायचं. सरळ छोटी बहीण सांगायची की मला नको तिचं कौतुक सांगू. मोठी बहीण म्हणायची मला नाही भेटली तरी चालेल, मला नाही दिसली तरी चालेल, मला वैताग आलाय, मला खूप त्रास होतो हिच्यापासून, असं बोलायची. आणि छोटी बहीणही सरळ बोलून द्यायची की मला नाही हिला बोलायचं आहे, जाऊ द्या लग्न करून, असं. आणि जराच काही झालं तर आई म्हणायची नको असं करू, नको तसं करू. तर सरळ सरळ बहिणी बहिणी बोलायच्या. आई तू तिची बाजू घेती, मला जीव लावत नाही, तू तिची बाजू घेती, तुला काम सांगत नाही, हिला काम सांगत नाही. कामावरून पण वाद, खाण्यांवरून वाद, आवड निवड सगळ्या गोष्टींमध्ये वाद असतात. आणि मग नंतर एक क्षण येतो बरं का, मोठ्या बहिणीचं लग्न होतं आणि तिथून पुढे मग छोटी बहीण एकटी पडायला लागती. आणि मग तिला वाटतं की आपली बहीण नवऱ्या घरी गेली, आणि बहीण नवऱ्या घरी गेली, आनंदाचा क्षण असतो. पण छोट्या बहिणीसाठी मोठी बहीण नांदायला गेली हा खूप मोठा दुःखाचा प्रसंग असतो. त्यानंतर मग त्या नांदायला जातात, आणि मोठ्या बहिणीला जरा काही वाईट झालं, तिच्या बाबतीत कोणी काही बोललं तर छोट्या बहिणीला खूप राग येतो. म्हणजे ती लगेच शहाण्यांना पण उत्तर द्यायला मागे पुढे बघत नाही, कारण माझ्या बहिणीला कोणी त्रास देत आहे, तर त्यांचा मला साहजिक आहे राग येणं. आणि का त्रास देतात असा विचार करत असते, आणि खूप राग येतो छोट्या बहिणीला. म्हणजे छोटी बहिणीचा ही तर वेळ येते की लहानपणी मोठ्या बहिणीला केलेला सांभाळ, तर मोठ्या बहिणीचं लग्न झाल्यावरती तो क्षण असतो परतफेड करण्याचा, म्हणजे पुन्हा ती तेवढंच प्रेम करते. जोपर्यंत लहान्या बहिणीचं लग्न होत नाही तोपर्यंत मोठ्या बहिणीला खूप प्रेम करणं, विचारपूस करणं, तिची काही खुशाली किंवा दुःख ऐकायला भेटलं की डोळ्यात पाणी येणं, हा क्षण असतो तो कठीण असतो. म्हणजे आणि खूप म्हणजे दोघी पुन्हा लहान बहिणीचं लग्न होतं, दोघींचं सासर हे खूप आगळं वेगळं असतं. एकमेकांच्या भेटी न होणं, एकमेकांचा आजारपण म्हणा, एकमेकांचा एखादी खुशाल असती
तर दुसरी खुशाल नसती, त्याचं टेन्शन असतं. तर हे आहे अतूट बंधन. म्हणजे आईला जशी आपली लहानपणी माया यायची, आईला आजही माया येते, पण तशी माया येऊ लागते लग्न झाल्यावरती एकमेकांची. आणि मग तेव्हा कुठे आई आठवती, आई बोलायची, अगं नका भांडू, नका भांडू, नका भांडू. आणि एकदम हाण मार, उलट बोल, मला नाही बोलायचं, मला नको बोलू, इथंपर्यंतच विषय चालणारा लग्नानंतर पूर्ण रूपांतर बदलून जातो. पूर्ण पिक्चर बदलून जातो. तसा क्षण येतच नाही आहे. उलट माझी बहीण कधी भेटेल आणि कधी खुशाली कळेल, आणि माझी बहीण आनंदात असेल का, आणि माझी बहीण आनंदातच पाहिजे, असं बहिणीचा विषय असतो. आणि हा असतो क्षण. आणि बहिणी म्हणजे लहानपणी भांडण, मोठ्यापणी गोडवा, आणि लग्नानंतर आईपेक्षा 10 पटीनं जीव लावणारी आणि आपल्याबद्दल विचार करणारी म्हणजे ती आपली बहीण असती बरं का. तर हा आहे बहिणीचा प्रवास. काय म्हणतात ना, तुझं मातीत पटेना आणि तुझ्या विना करमेना, असा आहे बहिणीचा किस्सा. तर तुम्हाला पण बहीण आहे का? असेल तर तुम्हाला पण असाच प्रसंग आला का? तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि बहिणीसाठी नक्की एक लाईक करा आणि एक छान कमेंट करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर शेअर नक्की करा. आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून जा. तर असा आहे बहिणीचा प्रवास. खूप भांडणांमधून खूप प्रेम असतं. आणि शेवटची जोडीदार आणि पहिली जोडीदार आणि शेवटच्या क्षणापर्यंत महिलेची जोडीदार जी असते ती पहिली आई आणि दुसरी बहीण, या जोडीदार आयुष्यभराच्या असतात. त्यामुळे नाती जपा. आणि लहानपणी नाही समजत, पण मोठ्यापणी सगळ्यांना समजतं बहीण काय असती. बहीण खूप अमूल्य भेट असती, एक दुसरी आईच म्हणायला लागेल. चला तर मग मी इथेच थांबते. बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.